नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार तर 16 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. पाठीमागच्या काही दिवसापासून आपण जे वातावरणाचं बदल सांगितलं होता की बंगालाच्या उपसागरात एक कमी दाब जर निर्माण होईल आणि 14 किंवा 15 तारखेला हे कमी दाब तयार झाल्यानंतर हे शक्यता आहे की वेलमार्क लो एरिया झाल्यानंतर लो प्रेशर एरियामध्ये कन्वर्ट होईल. येणाऱ्या 1 ते 2 दिवसात हे कमी दाब क्षेत्र अजून तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. ज्यास झालं हे तीव्रता अजून प्रभावी होईल तर तसं राज्याचा पूर्व भाग असेल व राज्याच्या इतरत्र भागामध्ये भुरभुर म्हणजे हलक्या पदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी पाठीमागच्या 10 दिवसापासून जो पाऊस आपल्याला पाहायला मिळाला नाही देशभरामध्ये याचबरोबर राज्यभरामध्ये पावसाची जी उसंती घेतली होती ते पावसाचं नेमकं कारण काय. तर सर्वप्रथम जर आपण विंडी मॅपनुसार जर पाहिलं तर पॅसिफिक महासागरामध्ये एक सायक्लोन सर्क्युलेशन तयार झालं होतं. आता हे सायक्लोन सर्क्युलेशन ज्यावेळेला लँडफॉल होणार आहे त्या लँडफॉल होण्याच्या जवळपास थोड्या अंतरावरून हे पूर्वेला सरकलेलं आहे. ह्याचं नाव आहे 22 सायक्लोनिक स्ट्रोम. हे 22 सायक्लोनिक स्ट्रोम एकदम व्हेरी स्ट्रॉंग कॅटेगरीला आहे. जो याची विंड स्पीड ही जवळपास 200पेक्षा जास्त किलोमीटर प्रति तास एवढं प्रचंड वेगानं हे सायक्लोनिक स्टॉर्म चायनाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता होते. मात्र ज्यावेळेला हे सायक्लोनिक स्टॉर्म जवळजवळ आलं त्यावेळेला बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल ह्या दोन्ही समुद्रामधून जे बाष्पयुक्त वार आहे ते बाष्पयुक्त वारे त्याच्याकडे आकर्षित झाल्यामुळे राज्यातील बहुतांश भाग याचबरोबर देशभरातील बहुतांश भाग हा कोरडा राहिलेला पाहायला मिळाला. कारण की मान्सून जरी दाखल झाला असला तरी त्याला बाष्पयुक्त वाऱ्याचा पाठबळ किंवा पुरवठा मिळाला नाही. आणि याच वेळेला अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल या उत्तर भागापासून जे वारं आहे ते कोरडे वारं हे देशांतर्गत वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे राज्यात काही अंशी तापमानामध्ये बदल झालेला पाहायला मिळाला आहे. मात्र सध्या स्थिती जर पाहिली सध्या हे सायक्लोनिक स्ट्रोम चायनाच्या जवळपास आल्यानंतर रिकर्व करत आहे म्हणजेच दुसऱ्या साईडला पूर्वे साईडला वळत आहे. त्यामुळे जसं जसं रिकर्व करेल तसं वारं जे आहे बंगालचे उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल हे जे वाहणारं वारं आहे ते वाहणारं वारं या ठिकाणी स्टॉप होईल आणि बंगालच्या उपसागरामधून वारं भारताच्या अंतर्गत भागावरती अरबी समुद्रातून वारा असेल भारताच्या अंतर्गत भागावरती आता प्रवेश करण्यास सुरुवात झाली. म्हणजे वातावरणामध्ये आता हळूहळू बदल होण्यास सुरुवात होण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर आपण पाहिला कोल्हापूरचा घाटमधला भाग असेल याच्यामध्ये राधानगरी गगनबावडा शाहूवाडी याचबरोबर शिराळा घाटमध्ये पश्चिम भाग असेल आज रात्री हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. तसेच मिरज असेल तासगाव कोटेमाका जत या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळेल. शिराळा तालुक्याचाही टाकवे काशेगाव वाटेगाव फुलंब्री पेटनाका या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस आज दिवसभर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सातारा जिल्ह्याचा कराड असेल पाटण असेल सातारा महाबळेश्वर वाई पोलादपूर असेल याचबरोबर शिरवळ असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला. तसेच पुण्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल जुन्नर गोह राजगुरुनगर शिरू असेल याचबरोबर सासवड असेल या ठिकाणीही आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. तसेच मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे घनसोली रबाळे पनवेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला. हा पाऊस जो आहे तो अचानकमध्ये तयार झाल्यानंतर ढग येतात आणि 5 ते 10 मिनिटासाठीच पाऊस हा पाहायला मिळत असतो. तसेच ठाण्याचा पूर्व भाग असेल कल्याण असेल उल्हासनगर शहापूर नवापूर असेल याचबरोबर पालघरचा उत्तरेचा भाग असेल जवाड वाडा मोखाड या ठिकाणी 1-2 स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आज रात्री. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा बहुतांश पश्चिम भाग असेल या ठिकाणी हे ढग आपल्याला पाहायला मिळते. एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर गंगापूर याचबरोबर औरंगाबाद कुलाबाद कन्नड या ठिकाणीही 1-2 स्वरूपाचा जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच जालनाचा उत्तरेचा भाग असेल भोकरदन जालना तालुका हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. दक्षिणचा भाग असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. परभणीचं गंगाखेड असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. बीड तालुका असेल याचबरोबर अंबेजोगाई असेल याचबरोबर पाटोदा आष्टी या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. लातूर जिल्ह्याचा अहमदपूर याचबरोबर निलंगा असेल औसा असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धाराशिवचं जर पाहिलं धाराशिवचं तुळजापूर उमरगा असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पारंडा भूम कळंब उस्मानाबाद या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. सोलापूरचं बहुतांश शेतकरी मित्र आहेत आपले याचबरोबर अहमदपूरचे शेतकरी मित्र आहेत हे सातत्याने आपल्याला मेसेज करत असतात पाऊस पडेल का. याचबरोबर तासगावच्या निंबळकच्या संपूर्ण निंबळक
परिवार आहे, याचबरोबर निंबक गावातले संपूर्ण शेतकरी बांधव आपल्याशी कनेक्टेड आहेत, तेही सातत्याने विचारत असतात पाऊस पडेल का. आज त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर पंढरपूर असेल, मंगळवेढा, सोलापूर, माहोल, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, महाडा, बार्शी, करमाळा या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जोरदार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये सोलापूर असेल, मोहोळ असेल, पंढरपूरचा काही भाग असेल. मात्र हा जो पाऊस आहे हा स्थानिक वेळेनुसारच आहे. संध्याकाळनंतर या ठिकाणी पावसामध्ये कमी येण्याचीही दाट शक्यता. याचबरोबर यवतमाळचा पश्चिम भाग असेल, महागाव, पुसद, दिग्रज, द्वारका, नेर, बाभुळगाव हलक्या स्वरूपात पाऊस. याचबरोबर गडचिरोली, भंडाराचा उत्तरेचा भाग जर पाहिला आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग जर पाहिला, या ठिकाणी 1-2 स्वरूपात आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच चंद्रपूरचं भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, गोडपिंपरी या ठिकाणीही 1-2 हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, बंगालच्या उपसागरात कमी दाब जो आपण पाठीमागच्या 10 ते 12 दिवसापासून सांगत होतो, तो कमी दाब आता जवळपास 14 तारखेलाच विकसित झाला होता आणि आज 15 तारखेला तो थोडासा त्याचा अजून मॉडिफाय झाल्यानंतर अजून स्ट्रॉंग झालेला पाहायला मिळतं. येणाऱ्या 24 तासामध्ये हा सिस्टम लो प्रेशर एरियामध्ये कन्वर्ट होण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर हा लो प्रेशर झाल्यानंतर हे जो फोरकास्ट ट्रॅक असेल तो शक्यतो करून उत्तर पश्चिम राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र येणाऱ्या 6 ते 7 दिवस हे कमी दाब क्षेत्र याच ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे. काही मॉडेल्सच्या अंदाजानुसार जर पाहिलं, राज्यभरामध्ये, देशभरामध्ये भरपूर पाऊस दाखवत आहेत, मुसळधार पाऊस दाखवत आहेत की भयंकर ढगफुटी होणारा, याचबरोबर ओढ्या नाल्याला पूर येणार आहे. अशी परिस्थिती मात्र राज्यभरामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही आहे. जो काही पाऊस येणार आहे तो काही स्थानिक वेळेनुसारच होण्याची दाट शक्यता आहे. ठराविक वेळेपुरताच 15 मिनिटं किंवा अर्धा 1 तास याच्यापेक्षा जास्त पाऊस आपल्याला सध्या तरी राज्यात कुठेही पाहायला मिळणार नाही. याचबरोबर ह्या सिस्टमचा प्रभाव मात्र देशभरामध्ये, राज्यभरामध्ये हळूहळू जाणवायला सुरुवात होण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर अरबी समुद्रात जे काय बाष्पयुक्त वारा आहे ते बाष्पयुक्त वारा कोकण असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र जो घाटमाथा असेल या भागामध्ये आता हळूहळू दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राजस्थानचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण आधीही सांगितलं होतं की जो काश्मीर असेल, काश्मीरचा दक्षिण भाग असेल, उत्तराखंड असेल, उत्तरांचल असेल, याचबरोबर नेपाळचा दक्षिण भाग म्हणजे याचबरोबर सिक्कीमचा गंगटोक हा जो पट्टा असेल या भागामध्ये अक्षरेषा सध्या स्थित होती. मात्र ज्यावेळेला अक्षरेषा जी आहे ती उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याशी असते त्या देशभरामध्ये पाऊस हा कमी असतो. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ही अक्षरेषा हळूहळू दक्षिणेला सरकण्याची दाट शक्यता आहे. जसजसं ही अक्षरेषा दक्षिणेला सरकेल तसतसं राज्यामध्ये, याचबरोबर राज्याच्या विविध देशाचा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही पाऊस आपल्याला अपेक्षेप्रमाणे वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये रत्नागिरी असेल, याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथा, साताराचा घाटमाथा, सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. रायगड, याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला 1-2 ठिकाणी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच पुण्याचा पश्चिम भाग असेल, सातारा पश्चिम, सांगली पश्चिम हा जो पट्टा असेल या ठिकाणी 1-2 स्वरूपामध्येच पाऊस पाहायला मिळेल. जास्त स्वरूपामध्ये पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर अहिल्यानगर असेल, याचबरोबर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडचा दक्षिण भाग या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. खानदेश असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी पाऊस हा कमी राहू शकतो. काही ठिकाणी फक्त हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील बहुतांश असे काही ठिकाणी असणार आहेत. याच्यामध्ये भंडारा असेल, गोंदिया, नागपूर, अमरावतीचा पूर्व भाग असेल, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हा जो पट्टा असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. हाही पाऊस सार्वत्रिक ठिकाणी नसेल. पाऊस ज्या ठिकाणी ढगांचं वातावरण तयार होईल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर अकोला, वाशिम, बुलढाणा हलक्या स्वरूपात पाऊस किंवा फक्त ढगाळातून पाहायला मिळणार आहे. नांदेडचा एक दुसरा भाग असेल, हिंगोली, परभणीचा, जालनाचा एक दुसरा भाग असेल, त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये जो पाऊस पाहायला मिळणार आहे हा सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस नाही आहे. फक्त ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. शेतकरी बांधवांना वाटत असेल की पाऊस सुरू झाला, तर हा पाऊस सुरू झालेला नाही आहे. सध्या वातावरणामध्ये चेंज झाला आहे, त्या वातावरणाच्या चेंजमुळेच हा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर IMD भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं, पुणे पूर्व भाग असेल, सातारा संपूर्ण असेल, याचबरोबर सांगली जिल्हा,
सोलापूर, धाराशिव या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. या ठिकाणी काही अंशी विजांच्या कडकडासहित पाऊस पाहायला मिळू शकतो. कोल्हापूर पूर्व असेल, याचबरोबर रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे पश्चिम, पुणे पूर्व, नाशिकचा दोन्ही विभाग असतील. याच्यामध्ये घाटमाता आणि जो मैदानी भाग असतील, याचबरोबर अहिल्यानगर असेल, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही. मात्र एक दुसऱ्या स्वरूपात ढगांची निर्मिती झाल्यानंतर लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.